नमस्कार सर्वांना. सूरज आर्ट 2323 या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर आवरून देवरुखला आलो. ड्रॉइंग क्लासमधून आवश्यक साहित्य घेऊन आपण रत्नागिरीला निघालो. हो, रत्नागिरी. कारण आज आपण जे पेंटिंग करणार आहोत ते म्हणजे निसर्गातील एक सुंदर देणगी, म्हणजेच आपल्या कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा. आज आपण पेंटिंगसाठी जो स्पॉट निवडला आहे तो म्हणजेच भाटे बीच. आपल्या कोकणामध्ये खूप छान असे बीच आहेत. त्यातील एक हा भाटे बीच. उंच उंच डोंगर लाभलेला असा हा बीच आहे. समुद्र म्हटलं की खूप लोकांना समुद्रकिनारा आवडतो. आणि खरंच मनापासून समुद्रकिनारे अनुभवायचे असतील तर कोकणासारखं दुसरं ठिकाण क्वचितच असेल. समुद्रकिनारे व तेथील होणारे सनसेट हे अगदी मनाला आनंद देणारे असतात. समुद्रकिनारा किंवा तेथील होणारा सनसेट हा ज्यांना कोणाला आवडतो त्यांना आजचं पेंटिंग हे माझ्याकडून गिफ्ट असेल. साधारण देवरुख ते रत्नागिरी ह्या 1.25 तासाच्या प्रवासानंतर आपण भाटे बीचवर येऊन पोचलो आहोत. भाटे पुलापासून हाकेच्या अंतरावर हा सुंदर असा समुद्रकिनारा वसलेला आहे. या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारं खूप सुंदर असं सुरूचं बन. तर आपण पाहू शकता की आपण आता स्पॉट शोधत आहोत चित्र काढण्यासाठी. जरा 1 तासभर आपण खूप फिरलो बीचवर, मजा केली. आपल्या चॅनलचं नाव रेतीवर मस्तपैकी लिहिलं आहे, तुम्हाला बघायला मिळेलच व्हिडिओमध्ये. पेंटिंगसाठी स्पॉट शोधून झाल्यानंतर आपण थोडा वेळ बीचवर फिरलो. बीचवरून साधारण पुढे 500 मीटरच्या अंतरावर चालत गेलात की अगदी शेवटच्या टोकावर प्रसिद्ध असे श्री झरीविनायक मंदिर आहे. मंदिरालगतच एक पाण्याचे कुंड आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे तसेच कासव पाहायला मिळतील. बीचवर फिरून झाल्यानंतर पुन्हा आपण ठरवलेल्या स्पॉटवर येऊन पोचलो व त्यानंतर इजल बोर्ड हा सेटअप करून घेतला. त्यानंतर लगेचच आपण स्केचला सुरुवात केली. पेंटिंग करत असतानाच थोड्या वेळाने हे दादा आले. यांनासुद्धा निसर्गात फिरण्याची खूप आवड आहे. त्यांनी त्यांच्या मोबाईलला जे फोटोग्राफी केली होती ती सर्व त्यांनी दाखवली व त्यानंतर थोड्या वेळ निसर्गाबद्दल गप्पा झाल्या आणि थोड्या वेळानंतर हे दादा निघून गेले. निसर्गाचा आनंद घेत पेंटिंग करण्याची मजा खरंच खूप वेगळी असते.
साधारण 1 तासाभरामध्ये आपण आपलं पेंटिंग पूर्ण केलं. झालेलं पेंटिंग कसं वाटलं हे नक्की कमेंट्समधून कळवा. तसंच माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.